बातमीपत्राच्या सुरुवातीला एक मोठी बातमी। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची शिवसंवाद यात्रा राज्यात सुरू आहे आणि या यात्रेला उत्तर देण्यासाठी आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना राज्यभर कार्यकर्त्यांना एकत्रित करण्यासाठी स्वतःची शिवधनुष्य यात्रा सुरू करणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। शिवधनुष्य यात्रेचा शुभारंभ होण्यापूर्वी मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या सर्व आमदार खासदार आणि मंत्र्यांसह अयोध्येतील राम मंदिराला भेट देण्याची आणि महंतांकडून धनुष्यबाण स्वीकारण्याची शक्यता आहे। निवडणूक आयोगाने शिंदे गटालाच खरी शिवसेना असल्याचा आणि धनुष्यबाण चिन्ह वापरण्याचा अधिकार असल्याचा निर्वाळा दिल्यानंतर शिवसेनेची ही पहिलीच राज्यव्यापी पदयात्रा असेल। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। उदय, उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून शिवसंवाद यात्रा तर काढलीच आहे, मात्र आता त्यालाच उत्तर देण्यासाठी शिंदेंची शिवसेना आता नवीन यात्रा शिवधनुष्य यात्रा सुरू करणार आहे। काय अपडेट मिळत आहेत? केंद्रीय निवडणूक आयोगाने शिवसेना पक्षाचं नाव आणि त्याचबरोबर निवडणूक चिन्ह धनुष्यबाण हे अधिकृतपणे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाला दिल्यानंतर खरी शिवसेना जी आहे ती कुणाची याचा निर्णय अजूनही सुप्रीम कोर्टामध्ये आहे। मात्र एक राजकीय पक्ष जे आहे ते तळागाळामध्ये कामाला लागलेले आहेत आणि त्यानुसार शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष जो आहे तो राज्यभर शिवसंवाद यात्रा जी आहे त्यांनी सुरू केलेली आहे आणि त्याला उत्तर देण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेने राज्यभर शिवधनुष्य यात्रा जी आहे ती सुरू करण्याचा विचार सुरू केला आणि त्या दृष्टिकोनातून त्यांचं नियोजन देखील सुरू झालेलं आहे। मात्र तत्पूर्वी अयोध्येमध्ये जाऊन श्रीरामाचे दर्शन घ्यायचं आणि तिथली जे साधू संत महंत आहेत त्यांच्याकडनं शिवधनुष्य जे आहे ते स्वीकारायचं आणि ते शिवधनुष्य जे आहे संपूर्ण राज्यभर यात्रेमध्ये ते घेऊन जायचं अशा दृष्टिकोनातून एक नियोजन जे आहे ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडनं करण्यात येतो आहे। त्या दृष्टिकोनातून तसं नियोजन जे आहे ते सुरू झालेलं आहे। एकीकडे ठाकरे गटाची जी यात्रा सुरू झालेली आहे आणि त्याच यात्रेला येथे उत्तर देण्याची तयारी जी आहे ती राज्यभर दिसून येते। येणाऱ्या निवडणुकीच्या दृष्टिकोनातून ह्या सगळ्या तळागाळातल्या शिवसैनिकांना आपल्याकडे खेचण्याचे आणि त्याचबरोबर सर्वसामान्य जनतेला आपले विचार जे आहेत ते पटवून देण्याच्या दृष्टिकोनातून या यात्रेचं नियोजन करण्यात येते। बरं उदय, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।